Good evening. Good evening, ma'am. Good evening, everybody. How are you all? कसे आहात सगळे? चांगले मॅम. ओके, आवाज येतोय माझा? हो मॅम. हो येतोय. ओके फाईन. तर आता आपण स्टार्ट करू. लास्ट क्लासमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री 1 मधले जे लास्ट प्रूफ होते ते आपण बघितले होते आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत ट्रिग्नोमेट्री 2 पार्ट. ओके, सगळ्यांच्याकडे टेक्स्ट बुक आहे? येस और नो? Yes, ma'am. येस मॅम. सगळे टेक्स्ट बुक ओपन करा. आपल्याला ट्रिग्नोमेट्री 2 हा पार्ट बघायचा आहे. केले? सगळ्यांचा हाच चॅप्टर आहे का? चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्री 2. येस और नो? Yes, ma'am. ओके येस मॅम. येस मॅम. ओके ओके. तर आता यामध्ये आपल्याला काय बघायचंय ते तुम्हाला पहिल्यांदा मी सांगते की आपल्याला पहिला पार्ट बघायचा आहे यामध्ये की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स. सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स म्हणजे काय? तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कोणते कोणते आहेत? कोणाला आठवतंय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कोणते आहेत? आठवतात का? आपण जे लास्ट टाइम बघितले होते ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स. साइन, कॉस, टॅन, कॉट, कोसेक आठवलं का? याला काय म्हणतात? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, तर याची सम आणि डिफरन्स म्हणजे यांच्या अँगल्सचे सम आणि डिफरन्स म्हणजे जसं की तुम्हाला स्क्रीनवर राईट हँड साइडला कॉस ए मायनस कॉस बी असं दिसतंय. याचा अर्थ काय? हा जो ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे कोणता कॉस त्यांच्या अँगल्सची वजाबाकी म्हणजे डिफरन्स. इथे काय दिले? सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स म्हणजे त्याची ऍडिशन आणि त्याचं डिफरन्स हे आपल्याला पहिल्या पार्ट मध्ये बघायचंय. सेकंड पार्ट मध्ये वी हॅव टू सी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स. देन नेक्स्ट पार्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स. Then factorization formulae and then trigonometric functions of angles of a triangle. इतके पॉइंट आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचे. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत फर्स्ट पॉइंट दॅट इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स. आता यामध्ये पहिला फॉर्म्युला जो येतो तो असतो साइन ए प्लस बी. तर इथे बघा काय दिलेले कंपाऊंड अँगल म्हणजे काय? जो आता आपण पॉइंट बघणार आहोत की डिफरन्स आणि ऍडिशन त्या अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे त्यालाच आपण म्हणतो कंपाऊंड अँगल. कंपाऊंड अँगल म्हणजे काय कळालं का? येस और नो? कंपाऊंड अँगल मीन्स व्हॉट? डू यू नो दॅट नाव? से येस और नो. कंपाऊंड अँगल्स. आवाज येतोय? आवाज येतोय तुम्हाला? कंपाऊंड अँगल म्हणजे काय कळालं का तुम्हाला? मला तुमचा आवाज येत नाहीये. तुम्हाला माझा आवाज येतोय का? हो मॅम. ओके, कंपाऊंड अँगल म्हणजे काय? जे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्यांच्या अँगलची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन याला आपण कंपाऊंड अँगल म्हणतो. आता तुम्हाला काय बघायचंय की ऍक्च्युअली जे मी तुम्हाला सांगितलं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन तर ते कसं एक्झाम्पल मध्ये तुम्ही यूज करू शकता. फर्स्ट आपल्याला काय करायचंय फॉर्म्युले कोणते आहेत ते आपल्याला बघायचे आणि त्यानंतर जे स्क्रीनवर एक्झाम्पल मी आता दाखवलं होतं तसे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर पहिल्यांदा आपण काय करू फॉर्म्युले बघू की कोणकोणते फॉर्म्युले आहेत की ज्यामध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आहे. तर आता स्क्रीनवर मी जो शेअर केलेला आहे
तर हे झाले ते फॉर्म्युला. आता पहिला फॉर्म्युला काय आहे इथे जो मी अंडरलाईन करून दाखवते तो कॉस ए मायनस बी. आता लक्षात कसं ठेवायचं, इथे आता डिफरन्स आहे कॉसचा दोन अँगल्सचा डिफरन्स. याचा फॉर्म्युला असा आहे की कॉस ए मल्टिप्लाय बाय कॉस बी प्लस, जेव्हा इथे मायनस असतं त्यावेळी इथे प्लस घ्यायचं आणि प्लस काय करायचंय साइन ए साइन बी. हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर कॉस ए प्लस बी कसा करायचा, कॉस ए मल्टिप्लाय बाय कॉस बी. आता इथे प्लस आहे म्हणून इथे येणार मायनस, म्हणजे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. सेम आपल्याला साइन साठी फॉर्म्युला बघायचा आहे. साइनचा जेव्हा फॉर्म्युला असतो तर त्यामध्ये काय आहे, साइन ए प्लस बी जेव्हा असेल त्यावेळी पण इथे जो आहे साइन तो प्लसच आहे. कॉस मध्ये काय आहे, जर डिफरन्स असेल तर फॉर्म्युलामध्ये प्लस आहे आणि इथे जर प्लस असेल तर फॉर्म्युलामध्ये मायनस आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे. पण साइनला तसं होत नाही. साइनला जे काही साइन असेल म्हणजे साइन ए प्लस बी, आता इथे ऍडिशन आहे तर ऍडिशनच इथे पण फॉर्म्युलामध्ये येणार. म्हणजे पण डिफरन्स काय आहे की कॉस मध्ये येत होतं पहिल्यांदा दोन्ही अँगल कॉसचे आणि त्याच्यानंतर दोन्ही अँगल साइनचे. पण साइनच्या फॉर्म्युलामध्ये कसं येतं, एक अँगल साइनचा एक अँगल कॉसचा, पुन्हा एक अँगल कॉसचा एक अँगल साइनचा. म्हणजे काय, इथे पहिल्या फॉर्म्युलाच्या पहिल्या पार्ट मध्ये येणार साइन ए म्हणजे या साइननी हा अँगल, पण पुन्हा बी अँगल घेताना तो कॉस घ्यायचा, म्हणजे साइन ए कॉस बी प्लस. आता पहिल्यांदा इथे आपण साइन ए घेतलेला म्हणजे पुढच्या पार्ट मध्ये येणार साइन बी आणि इथे कॉस बी घेतलेला म्हणून इथे येणार कॉस ए. लक्षात कसं ठेवायचं, साइन ए प्लस बी म्हणजे काय, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आता सेम तसंच साइन ए मायनस बी ला फॉलो करायचं. इथे इथे फक्त काय येणार की साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. चार फॉर्म्युले तुमच्या लक्षात आले मी कोणते कोणते सांगितले, ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे, साइन आणि कॉसचे फॉर्म्युले लक्षात आले? येस और नो? Yes. Yes, ma'am. ओके. कसे करणार, जेव्हा कॉस असतो कॉस ए मायनस बी त्यावेळी पहिल्यांदा कॉसचे अँगल घ्यायचे दोन्ही, त्याच्यानंतर दोन्ही साइनचे अँगल घ्यायचे आणि जेव्हा आपण साइन घेतो त्यावेळी साइनचा एक कॉसचा एक, पुन्हा चिन्ह द्यायचं, पुन्हा साइनचा एक कॉसचा एक घ्यायचा. साइन आणि कॉसचे कळाले फॉर्म्युले? Yes, ma'am. येस. Yes, ma'am. ओके. आता समजा मला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे या फॉर्म्युला पासून. तर आता मी कसं करणार, आता समजा तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी एक एक्झाम्पल दिले तर ते आता मी आधी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. समजा क्वेश्चन आहे कॉस 15 याची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची. कशाची, कॉस 15 डिग्री. आता याला आपण काय करायचंय, फॉर्म्युलामध्ये कन्व्हर्ट करायचे. आता तुम्हाला तर माहित होतं की साइन कॉस 0 असतो, कॉस 30 असतो, कॉस 45 असतो. हे अँगल माहिती आहेत ना तुम्हाला? येस और नो? Yes, ma'am. येस. तर अशा प्रकारचे अँगल तुम्हाला माहित होते की साइन कॉस 0, कॉस 30, कॉस 45, 60, 90, 180 हे अँगल तुम्हाला माहित होते. याच्या व्हॅल्यूचा टेबल असतो तोही तुम्हाला माहितीये. पण आता समजा कॉस 15 हा कॉस 0 ही नाहीये आणि हा कॉस 30 ही नाहीये. मग अशा वेळी जे आता मी तुम्हाला सांगितले की सम आणि डिफरन्सचे फॉर्म्युले यूज करायचे, तर त्या फॉर्म्युलांचा वापर या एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपण करतो. तर तो कशा प्रकारे करणार, आता आपल्याला याला एकतर ऍडिशन मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल किंवा सबट्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. मग 15 हा नंबर ऍडिशन मध्ये आपण 10 अधिक 5 घेऊ शकतो, 0 अधिक 15 घेऊ शकतो. पण 15 चीच व्हॅल्यू आपल्याला माहित नाही किंवा कॉस 5 ची व्हॅल्यू माहित नाही. जर आपण असं लिहिलं 15 म्हणजेच 10 अधिक 5, ठीक आहे, तर आपल्याला कॉस 5 माहितीये का किंवा कॉस 10 माहिती आहे का, हो की नाही? येस और नो? आपल्याला माहितीये का कॉस 9, कॉस 5 आणि कॉस 10 ची व्हॅल्यू माहितीये का आपल्याला?
येस और नो, माहिती आहे की नाही आपल्याला? कोण सांगेल आपल्याला कॉस 15 किंवा कॉस 5 याची माहिती आहे का? या अँगल्सची किंमत माहितीये का? अमृता, तुला माहितीये का? नाही मॅम. नाही. आपण कोणते कोणते अँगल बघितले? 0, 30, 45, 60 याची किंमत आपल्याला माहितीये, पण 15 किंवा 10, 5 याची माहित नाही. मग असे अँगल शोधायचे याला एक्सटेंड करताना, की ज्यामध्ये यामधले म्हणजे जे नोन अँगल आहेत, आपल्याला ज्या अँगल्सची किमती माहिती आहे त्यामध्ये याला कन्वर्ट करायचं. तर आता कसं तुम्ही कन्वर्ट करू शकता? आता इथे काय दिलेलं आहे? 45 माहितीये, 30 माहितीये, तर यापैकीच कोणते तरी नंबर, 2 नंबर वापरून आपल्याला 15 हे उत्तर आलं पाहिजे. तर तुम्हाला माहितीये, जर आपण 45 हा अँगल यूज केला, 45 मायनस 30, तर आपल्याला 15 मिळेल का रे? इथे कॉस लिहायचं राहिलं, मी कॉस लिहिते. आता या कॉस 15 ला, 15 ला मी कसं लिहिलं? 45 मायनस 30. आता तुम्हाला माहितीये 45 मधून 30 गेले तर आन्सर काय येतं? आन्सर काय येतं? अरे काहीतरी बोला, आन्सर काय येईल 45 मायनस 30 म्हणजे? 15. 15 आन्सर येईल. व्हेरी गुड. 15 मॅम. म्हणजे आपण येस, म्हणजे कॉस 15 ला आपण कशा प्रकारे लिहिलं? कॉस 45 मायनस 30. मग आता हा फॉर्मॅट आपला आपल्या या फॉर्म्युला सारखा आला, जो मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलेला, की कॉस ए मायनस बी म्हणजे हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्याची सबट्रॅक्शन, त्याचा डिफरन्स. आता हा फॉर्म्युला मी तुम्हाला कसा शिकवला, की जेव्हा कॉस असतो त्यावेळी कॉसचे पहिल्यांदा दोन्ही अँगल घ्यायचे, म्हणजे कॉस ए मल्टिप्लाय बाय कॉस बी, म्हणजे दोघांचा गुणाकार या दोन अँगल्सचा. आणि पुढे आपण लिहितो, इथे जर वजा असेल तर इथे अधिक येतं आणि पुन्हा येतं ते साइन, म्हणजे इथे येणार साइन ए मल्टिप्लाय बाय साइन बी. हा फॉर्म्युला जर तुम्हाला आला तरच आपण इथे वापरू शकतो. फॉर्म्युला काय झाला आपला? कॉस ए मायनस बी याचा फॉर्म्युला असा होतो, कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. आता आपला हा जो 45 आहे तो म्हणजे ए, म्हणजे इथे येणार तुमचा कॉस 45 डिग्री, कॉस 45. आणि इथे येणार तुमचा कॉस बी म्हणजे कोणता अँगल आहे? चला उत्तर द्या, बी म्हणजे कोणता अँगल आहे? बी म्हणजे कोणता अँगल येईल? ए म्हणजे 45 वाला, मग बी म्हणजे कोणतं येईल? 13 मॅम. 30. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. 30 अँगल येणार. मग इथे आपण लिहिणार कॉस 30 डिग्री. आणि आता साइन ए, साइन ए, ए कोणता येईल अँगल? .45, कारण हा ए मायनस बी फॉर्मॅट मध्ये, म्हणजे 45 हा झाला ए आणि 30 हा झाला बी, म्हणजे इथे येणार साइन 45 मल्टिप्लाय बाय साइन, आता बी येणार 30 डिग्री. बी काय येणार? 30 डिग्री. आता कॉस 45 ची व्हॅल्यू माहितीये का रे तुम्हाला? चला मला कॉस 45 ची व्हॅल्यू सांगा. कॉस 45 ची व्हॅल्यू काय असते? √2/2. ठीक आहे, तू ट्राय केला, पण अजून एकदा विचार करून सांग, कॉस 45 किती व्हॅल्यू असते? 1 अपॉन 1 upon under root 2. येस, व्हेरी गुड. 1 अपॉन √2 ही व्हॅल्यू असते कॉस 45 ची. आणि कॉस 30 ची काय व्हॅल्यू असते? कॉस 30 √3/2 ही व्हॅल्यू असते. हा टेबल तुम्हाला माहितीये का व्हॅल्यूजचा? माहिती आहे की नाही? नसेल तर टेबल लर्न करा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी टेबल आहे.
आता साइन Yes. 45 पण सेम असती. साइन 45 कॉस 45 सेम व्हॅल्यू असते 1/√2. ठीक आहे. मग आता साइन 30 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. साइन 30 हा असतो 1/2. आता आपल्याला सगळ्यांच्या किमती मिळाल्या. आता आपण काय करायचंय, याला सॉल्व्ह करायचंय. आता √3 ने 1 ला गुणाकार केल्यानंतर √3 मल्टिप्लाय बाय 1 दॅट इज √3 आणि खाली येणार 2 मल्टिप्लाय बाय √2 कारण इथे 2 आहे आणि इथे √2 आहे. याचा गुणाकार येणार 2 √2 आणि इथे येणार प्लस 1 into 1 दॅट इज 1 ओनली आणि डिवाइड बाय 2 into √2 म्हणजे येणार पुन्हा एकदा 2 √2. आता इथे काय झालं, जो छेद आहे डिनॉमिनेटर हा सारखा आला. मग ज्यावेळी डिनॉमिनेटर म्हणजे ह्या व्हॅल्यू सारख्या असतात त्यावेळी आपल्याला न्यूमरेटरची ऍडिशन करायची असते, म्हणजे वरच्या संख्यांची बेरीज करायची असते, खालच्या नाही. मग आपण खालचा नंबर ऍज इट इज एकदाच लिहिणार 2 √2 आणि वरच्या दोन नंबरची फक्त ऍडिशन करायची. मग आपलं उत्तर येणार √3 प्लस 1 भागिले 2√2 आणि हे आपलं फायनल आन्सर. समजलं कसं सॉल्व्ह केलं ते? समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. काय केलं आपण, पहिल्यांदा जो अँगल दिला होता त्याला आपण सबट्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये घेतला, पण जे अँगल यूज केले ते अँगल ऑलरेडी ज्याची किंमत आपल्याला माहित आहे अशा प्रकारचे अँगल फक्त आपण घेऊ शकतो. म्हणजे 45 याची किंमत पण माहितीये, 30 याची किंमत पण माहिती, म्हणून आपण ते दोन अँगल घेतले की 45 minus 30 is also 15. So that's why we use the formula of cos A minus B, that is cos A cos B plus sin A sin B. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, प्रत्येकाच्या किमती ज्या आपल्याला माहिती त्या आपण उदाहरणामध्ये ठेवल्या आणि त्यानुसार सॉल्व्ह केलं आणि आपल्याला फायनल आन्सर मिळालं 1 + √3 डिवाइड बाय 2 √2. सगळ्यांना कळालं? येस नो काय सगळ्यांना कळालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. सगळ्यांचं नाही रिस्पॉन्स येत मला, फक्त अमृता अविनाश दोघं तिघच बोलतायत, बाकीच्यांना समजतंय का? येस और नो? बाकीच्यांना समजलं का एक्झाम्पल कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलं? आपण ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 बघतोय. सत्यजित तुला कळालं? Yes, ma'am. ओके. ऋतिका योगेश समजतंय तुम्हाला? Yes, ma'am. ओके फाईन. आता मी एखादं एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल का रे? हो मॅम, येईल. ओके. आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला तुमच्या एक्सरसाइज मधले देते, ठीक आहे? एक्सरसाइज मध्ये जस्ट अ मिनिट हा. एक्सरसाइज मध्ये पहिला क्वेश्चन आहे, एक मिनिट. एक्सरसाइज 3.1. ओके, हे एक्झाम्पल लिहून घेतलं का तुम्ही? Yes, ma'am. ओके गुड. आता सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ. असं करा, तुम्ही कॉसच्या जागी साइन 15 ची व्हॅल्यू शोधा. साइन 15 सेम एक्झाम्पल, फक्त मी कॉस सोडवलाय, तुम्ही साइन सोडवा. चला स्टार्ट करा. साइन 15 डिग्री याचा आन्सर तुम्हाला शोधायचंय. साइन 15 डिग्री ट्राय करा. एक एक स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करा, कोणती स्टेप मिस करू नका. साइन 15 डिग्री. तुमच्या एक्सरसाइज मधलंच एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल साइन 15 डिग्री.
मी इथे स्क्रीनवर पण सोडवते, तुम्ही पण सोडवा आणि मला आन्सर सांगा. sin 15 ला आपण कसं डिस्ट्रीब्यूट करणार, तो अँगल कसा लिहिणार? कोण सांगेल कसा लिहिणार आपण? एनीबडी? सेम तसंच लिहिणार ना, 45 मायनस 30. फक्त आपला आता कॉसचा फॉर्म्युला आपण आधी वापरला, आता इथे साइनचा फॉर्म्युला वापरायचा. कोणता साइनचा फॉर्म्युला? की साइन ए मायनस बी, याचा फॉर्म्युला मी तुम्हाला स्टार्टिंगला एक्सप्लेन केला. तो काय असतो? साइन ए इंटू साइन बी. म्हणजे पहिल्यांदा एक अँगल साइनचा, एक अँगल कॉसचा. साइन ए कॉस बी आणि त्याच्यानंतर येणार मायनस कॉस ए साइन बी. फॉर्म्युला सगळ्यांना लक्षात आला? कॉस पेक्षा वेगळा फॉर्म्युला आहे. कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये आधी दोन्ही अँगल कॉस येतात, पुन्हा दोन्ही अँगल साइन येतात. आणि जेव्हा साइन ए मायनस बी येतं तेव्हा पहिला अँगल साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. फॉर्म्युला लक्षात आला सगळ्यांच्या? Yes, ओके. ma'am. आता फक्त तुम्हाला Yes, काय ma'am. करायचंय? किंमत त्याच्यामध्ये पुट करायची आहे. साइन ए च्या जागी साइन 45 आणि कॉस बी च्या जागी कॉस 30. आय सॉल्व हिअर. इथे येणार साइन ए म्हणजे आपला आहे 45 डिग्री. इथे डिग्रीचं पण साइन लिहा, डिग्री. आणि कॉस बी, बी म्हणजे आहे आपला 30 डिग्री. आणि त्याच्यानंतर मायनस साइन येणार, त्याच्यानंतर येणार कॉस ए, ए म्हणजे आहे आपला 45. मग इथे लिहिणार कॉस 45 डिग्री आणि साइन बी, आपला बी अँगल आहे. इथे समजतंय ना ए आणि बी कोणता? पहिला आहे हा ए आणि दुसरा आहे तो बी. म्हणजे साइन बी म्हणजे येणार 30 डिग्री. आता साइन 45 ची किंमत काय आहे? तुम्हाला माहिती आहे साइन 45 काय आहे? कोण सांगणार? 1 upon root. येस, व्हेरी गुड. 1 अपॉन 1 upon root. येस 1 अपॉन रूट 2. आणि कॉस 30 ची व्हॅल्यू काय आहे? कॉस 30 ची व्हॅल्यू काय आहे? कॉस 30 Under root 3 रूट 3 अपॉन 2. व्हेरी गुड. नक्की ना? हो की नाही? Yes. येस और नो? साइन कॉस Yes. 30 ची व्हॅल्यू Yes. आहे आपली रूट 3 अपॉन 2. आता पुढे काय आहे? मायनस कॉस 45 अगेन इट इज 1 अपॉन रूट 2 आणि साइन 30 काय येणार आपला? साइन 30 काय येणार? root 1 3 upon upon 2. नाही, जर कॉस ची व्हॅल्यू रूट 3 अपॉन 2 आहे तर साइन 30 ची वेगळी व्हॅल्यू येणार ना, 1 अपॉन 2. 1 upon 2. येस, हो, ma'am. 1 अपॉन 2. म्हणजे आता इथे आन्सर काय येणार बघा? रूट 3 इंटू 1 दॅट इज रूट 3. रूट 3 ला 1 ने गुणाकार केल्यावर रूट 3 येणार भागिले 2 अंडर रूट 2. कारण याचा गुणाकार 2 अंडर रूट 2 याला सेमच राहणार. त्याच्यानंतर निगेटिव्ह साइन येणार आणि इथे 1 इंटू 1 दॅट इज 1 ओनली डिवाइड बाय 2 इंटू रूट 2. आता फायनल आन्सर काय येणार? की या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे तो इथे एकदाच लिहायचा डिनॉमिनेटर 2 अंडर रूट 2 आणि वरती येणार जसं आहे तसं रूट 3 मायनस 1 आणि दॅट इज युअर फायनल आन्सर. हे फायनल आन्सर झालं तुमचं. कसा फॉर्म्युला यूज केला बघा? जेव्हा साइन ए मायनस बी असतं तेव्हा एक अँगल साइन एक अँगल कॉस, पुन्हा निगेटिव्ह साइनच कंटिन्यू करायचं आणि तिथे येणार कॉस ए साइन बी. मग इथे आपला ए होता 45, बी होता 30. त्यानुसार आपण क्वेश्चन लिहिला, सॉरी आन्सर लिहिलं आणि त्यानंतर साइन 45 व्हॅल्यू, कॉस 30 व्हॅल्यू, देन कॉस 45 व्हॅल्यू अँड साइन 30 व्हॅल्यू. And after solving these values, we got the answer as root 3 minus 1 divided by 2 under root 2. कळालं?
Yes, ma'am. यामध्ये काही प्रॉब्लेम, डाऊट? येस और नो? येस और नो? यामध्ये काही डाऊट आहे? No, ma'am. शुअर. सगळ्यांनी नाही. सॉल्व्ह केलं का? पण सगळ्यांनी नोटबुक मध्ये सॉल्व्ह केलं होतं का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नोटबुक दाखवाल का तुम्ही मला? स्क्रीनवर बॅक कॅमेऱ्याने नोटबुक दाखवा मला. चला सगळे, मला बघायचंय तुम्ही कसं सॉल्व्ह केलंय. बॅक कॅमेरा. ज्यांनी ज्यांनी सॉल्व्ह केलं त्यांनी कॅमेरा, बॅक कॅमेरा ओपन करून तुमची नोटबुक दाखवा मला. कोणी कोणी सॉल्व्ह केलं? ओके, पवार तुझी नोटबुक दाखव. बॅक कॅमेरा ऑन करायचा, बॅक कॅमेरा, म्हणजे नोटबुक दिसेल. बाकी Problem येतोय. काय झालं? Problem ओके ओके ओके. बाकी कोण? ओके, मुकेश राठोड. ओके, व्हेरी गुड. तुझं दिसलं मला नोटबुक मध्ये सॉल्व्ह करतोय तू. अजून बाकीचे दाखवा. चला कॅमेरा, बॅक कॅमेरा ऑन करा. अमृता, तुझं झालं सॉल्व्ह करून? हो मॅम, झालंय माझं सॉल्व. दाखव तुझी नोटबुक. मागचा कॅमेरा ओपनच होत नाही. ओके ओके, फाईन. ओके, तर आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टार्ट करू. नेक्स्ट एक्झाम्पल पण तुम्ही पण सॉल्व्ह करायचं आणि मी पण स्क्रीनवर सॉल्व्ह करणार. ठीक आहे? तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं, जस्ट अ मिनिट, तुमच्या टेक्स्ट बुक मधलं एक्झाम्पल देऊया. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे टेक्स्ट बुक मध्ये, जस्ट अ मिनिट. ओके, आपण 15 अँगल घेतला ना. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. कॉस 75 घेऊ. कॉस 75 डिग्री. सगळ्यांनी क्वेश्चन लिहून घ्या. कॉस 75 डिग्री क्वेश्चन आहे आपला. कॉस 75 डिग्री. मी स्क्रीन शेअर करते आणि सगळे सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. कॉस 75 डिग्री. कॉस 75 डिग्री. आता ज्यावेळी कॉस 75 आहे, आता हा 75 अशा दोन अँगल मध्ये तुम्हाला लिहायचंय की ज्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. कसं लिहाल रे? Cos 45 plus 30. कॉस 45 प्लस 30. ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण आपल्याला 45 ची किंमत माहिती आहे आणि 30 ची सुद्धा किंमत माहित आहे. व्हेरी गुड. म्हणजे इथे येणार कॉस 45 प्लस 30. हा अँगल आता तुम्हाला शोधायचा आहे. व्हेरी गुड. आता यासाठी फॉर्म्युला कोणता वापरणार तुम्ही? कॉस ए प्लस बी. B. येस. आता याचा फॉर्म्युला जेव्हा लिहिता त्यावेळी कॉस मध्ये पर्टिक्युलरली अँगल कॉसचे पहिल्यांदा येतात आणि त्यानंतर साइनचे येतात. म्हणजे इथे येणार कॉस ए कॉस बी. इथे काय येणार? कॉस ए कॉस बी. आणि कॉसचा काय रूल आहे? जो फॉर्म्युलाच्या पहिल्या टर्म मध्ये आहे साइन, त्याच्या बरोबर विरुद्ध साइन तुम्हाला घ्यावं लागतं. म्हणजे इथे प्लस आहे, म्हणजे इथे आपण घ्यावं लागणार मायनस आणि पुन्हा साइनचे अँगल घेणार, म्हणजे साइन ए साइन बी. ओके, फॉर्म्युला लक्षात आला? Yes, ma'am. आता आपल्याला किंमत टाकायची. ए च्या जागी 45, बी च्या जागी 30. आता सॉल्व्ह करा सगळे. कॉस ए म्हणजे आहे 45 आणि कॉस बी म्हणजे आहे कॉस 30. कॉस 30. त्यानंतर साइन ए. साइन ए. ए अँगल कोणता आहे? 45.
आणि बी अँगल कोणता आहे? साइन बी. बी अँगल आहे 30. इथे येणार साइन येस 30. व्हेरी गुड. इथे डिग्री लिहा. मला इथे डिग्री लिहायला थोडा वेळ लागतो, तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये डिग्री लिहा कंपल्सरी. आता cos 45 ची किंमत आहे कोणत्याही साइन कॉस दोन्हीची किंमत 45 जेव्हा असतो तेव्हा 1/√2 असते. आता याच्यानंतर cos 30 मगाशी पण आपण लिहिलेली cos 30 काय आहे रे? cos 30 ची किंमत कोण सांगणार? 1/√3. येस √3 डिवाइड बाय 2. आता साइन 45 अगेन इट इज 1/√2 आणि साइन 30 ची काय येणार? 1/2. येस व्हेरी गुड 1/2. आता पुन्हा सेम आन्सर येणार इथे पण √3 आणि √2 इथे येणार आणि मायनस 1/2 याचाच अर्थ एकदाच तुम्हाला डिनॉमिनेटर लिहायचं आहे दॅट इज 2/√2 आणि वरच्या संख्यांची वजाबाकी म्हणजे √3 - 1 हे झालं तुमचं फायनल आन्सर. समजलं? ज्यावेळी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सची जे अँगल्स आहेत त्याची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असते त्यावेळी फॉर्म्युले यूज करून त्याचा आन्सर कसं शोधायचं हे समजलं का सगळ्यांना? प्रद्युम्न कळालं का? प्रशांत, भावेश समजलं का? येस और नो? Yes, ma'am. ओके. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं. No, ma'am. आता आपण साइन कॉसचे एक्झाम्पल बघितले. आता आपण टॅनचं एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. टॅनचं एखादं एक्झाम्पल बघायचं का? टॅनचा फॉर्म्युला पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. टॅन ए प्लस बी जेव्हा असतो, स्क्रीन शेअर करते म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात येईल आणि त्यानंतर आपण टॅनचं एखादं एक्झाम्पल घेऊ. जस्ट अ मिनिट. ओके. स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? तर इथे एक फॉर्म्युला लिहिलाय बघा. इथे टॅन ए प्लस बी इज इक्वल टू असं जर असेल टॅनचा कुठला तरी अँगलची ऍडिशन दिली असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी डिवाइड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा फॉर्म्युला आहे. आता टॅनचा कोणताही आपल्याला अँगल विचारला तर या फॉर्म्युल्याने आपल्याला आन्सर काढायचे. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये टॅनशी रिलेटेड एक एक्झाम्पल आहे टॅन 105 डिग्री. आता टॅन 105 इथे लिहिते मी टॅन 105 डिग्री. आता 105 ला तुम्ही कोणत्या दोन अँगल मध्ये लिहू शकता रे? 105 ला विचार करा. 105 ला तुम्ही कोणत्या दोन अँगल मध्ये लिहू शकता? जसं की आपण 15 हा अँगल 45 - 30 लिहिला, 75 हा अँगल 45 + 30 लिहिला, तर टॅन 105 हा अँगल कसा लिहू शकतो आपण? विचार करा. कोणत्या फॉर्म मध्ये तो बसू शकतो 105? फाय आहे म्हणजे नक्कीच 45 कुठेतरी वापरावं लागेल. मग तुम्हाला ट्राय करावं लागेल. 45 + 30 किती येतो? 75 येतो. म्हणजे हा आपण यूज करू शकत नाही. पुन्हा 45 तर घ्यावाच लागेल कारण 5 शेवटी आहे म्हणजे 45 हा अँगल नक्कीच येणार. आता समजा तुम्ही 45 आणि 60 घेतला तर येईल का रे? Yes, ma'am. येस व्हेरी गुड. म्हणजे आता आपल्याला 45 आणि 60 असे दोन अँगल घेऊन टॅन ए प्लस बी हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे टॅन 105 इज इक्वल टू
tan 45 प्लस 60 किंवा tan 60 प्लस 45 कोणताही अँगल पुढे मागे घेतला तरी चालेल. ओके, तर आता तुम्ही सॉल्व्ह करा, मी सॉल्व्ह करते. फॉर्म्युला इथेच राहू द्या, इथेच मी सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला. जस्ट अ मिनिट. तुम्ही सॉल्व्ह करताय ना? tan A, आता tan A इथून इकडे मी सॉल्व्ह करते, इकडे लक्ष द्या. tan A म्हणजे समजा मी tan 60 घेतला, tan A म्हणजे मी tan 60 घेतला आणि tan B मी समजा 45 घेतला, तर मी लिहिणार कसा आन्सर? tan 60 प्लस tan 45 आणि डिग्री वरती लिहायचंय हा, डिग्रीचं चिन्ह पाहिजे असं, डिग्री. ओके, आणि डिवाइड बाय 1 मायनस tan A tan B. आता tan A काय आहे आपला 60 आणि tan B आहे 45, पण इथे मल्टिप्लिकेशन आहे हा. वरती काय होतं? tan A प्लस tan B होतं, पण इथे काय आहे? tan A इंटू tan B म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. आता tan 60 ची किंमत काय असते रे? tan 60 ची किंमत, एक मिनिट, tan 60 असतो √3. tan 60 काय असतो? √3 आणि tan 45 असतो 1. लक्षात ठेवा, tan 60 असतो √3. म्हणजे आता तुम्हाला इथे काय लिहावं लागेल? tan 60 म्हणजे √3 आणि tan 45 मी तुम्हाला काय सांगितलं? tan 45 म्हणजे किती असतो? 1. 1. येस, म्हणजे इथे येणार √3 प्लस 1 आणि डिवाइड बाय येणार 1 मायनस. आता tan 60 पुन्हा एकदा काय आपण इथे आता ब्रॅकेट मध्ये लिहा, कारण पुन्हा कन्फ्युजन होतं. √3 आणि tan 45 1, पण इथे ऍडिशन नाहीये, इथे दोन्ही आन्सर्सचा गुणाकार आहे, म्हणजे √3 मल्टिप्लाय बाय 1. आता वरती काय आहे? √3 मायनस √3 प्लस 1 हे ऍज इट इज येणार आणि खाली येणार 1 मायनस. आता हे √3 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे काय? √3 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे √3, म्हणजे आन्सर काय आलं आपलं? √3 प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस √3. कळालं कसं सॉल्व्ह करायचं? Yes, ma'am. येस, शुअर. Yes, ma'am. क्वेश्चनचा आन्सर लिहून घेतलं tan 105 असेल तर. मी एखादी स्टेप इथे स्पेस कमी असतो म्हणून मी एखादी स्टेप जरी नाही लिहिली तरी तुम्ही एक्झाम मध्ये सॉल्व्ह करताना स्टेप बाय स्टेप पाहिजे. पहिली स्टेप मी इथे लिहिलेली नाही कारण इथे जागा नव्हती, तर पहिली स्टेप काय येणार तुमची? tan 105 इज इक्वल टू tan 60 प्लस 45 ही तुमची पहिली स्टेप. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला लिहावा लागतो. नेहमी क्वेश्चन सॉल्व्ह करताना फॉर्म्युला कंपल्सरी लिहावा लागतो, फॉर्म्युल्याला मार्क असतात. मग फॉर्म्युला काय लिहिणार तुम्ही? tan A प्लस B इज इक्वल टू tan A प्लस tan B डिवाइड बाय 1 मायनस tan A tan B. आणि त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप लिहावी लागेल tan 60 प्लस 45 इज इक्वल टू, आणि मग जे मी सॉल्व्ह केले ते तुम्हाला लिहावं लागेल tan 60 प्लस tan 45 डिवाइड बाय 1 मायनस tan 60 tan 45. Then value is √3 plus 1 divided by 1 minus √3. Understood? Yes or no? आवाज येत नाहीये मला. तुम्हाला समजलं का आता काय सांगितलं एक्झाम्पल? Yes, ma'am. ओके, आता साइन, कॉस आणि टॅन यामध्ये काय प्रॉब्लेम? यामध्ये काय प्रॉब्लेम? हो नाही काय सांगा. No, ma'am. ओके, आता समजा असं एक्झाम्पल आहे tan 75, तर तुम्ही काय कराल रे? tan 75 असेल, कशा प्रकारे सॉल्व्ह कराल ते?
tan 75. कशा प्रकारे लिहिणार tan 75? कोण सांगेल? 75 चे एक्झाम्पल घेतले ना आपण साइन कॉसचे. tan 75 ला कसं लिहिणार तुम्ही? Ma'am, 45 plus 13. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. 75 जसं आपण आधी एक्झाम्पल कॉसचं सॉल्व्ह केलं तसंच टॅनचं येणार, फक्त टॅनचा फॉर्म्युला वेगळा आहे. जसा कॉसचा वेगळा आहे, साइनचा वेगळा आहे, तसा टॅनचा जो आपण आता स्क्रीनवर फॉर्म्युला बघतोय तो फक्त फॉर्म्युला तुम्हाला टॅनला वापरायचा आहे. बाकी a प्लस बी तुम्ही 75 ला 45 प्लस 30 असंच लिहिणार आहात. जसं की 105 ला आपण काय केलं, 60 प्लस 45 घेतलं. सेम तसं 75 ला 45 प्लस 30 घ्यायचं आणि दिलेल्या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू आपल्याला मिळतात. व्हॅल्यू मिळाले की सॉल्व्ह करायचं. समजलं का किती सोपं आहे? आपण आज काय बघितलं की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या अँगल्सची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करायची. समजलं काय शिकलो ते? Yes, ma'am. शिकलो आपण. येस. फॉर्म्युले पण बघितले, कॉसचे बघितले, साइनचे बघितले आणि टॅनचे बघितले. ओके. तर आता मी तुम्हाला स्क्रीनवर एक नेक्स्ट एक्झाम्पल शेअर करते जे मी सॉल्व्ह केलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी. फक्त मी एक्सप्लेन करते कारण त्या क्वेश्चन सारखेच आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता स्क्रीनवर काय दिसते बघा तुम्हाला. शो दॅट म्हणजे ही एक डावी बाजू दिली, ही एक उजवी बाजू दिली. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे हे आपल्याला सिद्ध करायचे. तर अशा वेळी मी तुम्हाला शिकवलेलं नेहमी ही बाजू घ्यायची आणि ही बाजू यामध्ये कन्वर्ट करायची. तर आता आपण काय घेणार, डावी बाजू घेणार. डावी बाजू काय आहे, साइन एक्स प्लस वाय डिवाइड बाय साइन एक्स मायनस वाय. आता इथे जे आहे साइन एक्स प्लस वाय हा, तर यासाठी आपल्याला साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरायचा आहे जे आपण आत्ता शिकलो. साइन ए प्लस बी काय असतो, एक साइनचा आणि एक कॉसचा अँगल म्हणजे साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय. सेम खाली पण आपल्याला वापरायचंय साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला जो आहे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ओके. आता यांनी काय केलंय, याच्या पुढे कसं सॉल्व्ह केलंय की डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस एक्स कॉस वाय. म्हणजे प्रत्येक या हा जो काही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे त्याला त्यांनी कॉस एक्स आणि कॉस वाय ने डिवाइड केले. म्हणजे काय, साइन एक्स कॉस वाय ला त्यांनी डिवाइड काय केलं, कॉस एक्स कॉस वाय. मग त्यातला कॉस वाय जो असतो तो कॅन्सल होतो आणि उत्तर काय राहतं, कॉस एक्स. आणि सेम असं प्रत्येकाचं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट टर्म जी मिळते ती मिळते इथे जे आहे बघा, साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस. इथे पण साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस. तुम्हाला माहितीये साइन डिवाइड बाय कॉस म्हणजेच टॅन असतो. मग इथे फक्त साइन डिवाइड बाय कॉस म्हणजे टॅन एक्स आला. इथे साइन डिवाइड बाय कॉस पण अँगल वाय म्हणजे इथे येणार टॅन वाय. इथे खाली सेम येणार टॅन एक्स मायनस टॅन वाय. आणि इथे जो आपल्याला आन्सर आहे इथे बघा, टॅन एक्स प्लस टॅन वाय डिवाइड बाय टॅन एक्स मायनस टॅन वाय. आणि आपल्या क्वेश्चन मध्येच काय होतं इथे बघा, ह्या राईट हँड साइडला आपली उजवी बाजू काय होती, टॅन एक्स प्लस टॅन वाय डिवाइड बाय टॅन एक्स मायनस टॅन वाय. म्हणजे डावी बाजू जी साइनची आहे ती तुम्हाला उजवी बाजू जी टॅनची आहे त्यामध्ये कन्वर्ट करायची. तर आपण काय केलं कन्वर्ट करण्यासाठी, पहिल्यांदा फॉर्म्युला वापरला साइन ए प्लस बी चा आणि डिनॉमिनेटर मध्ये फॉर्म्युला वापरला साइन ए मायनस बी. आणि त्याच्यानंतर पूर्ण न्यूमरेटर आणि पूर्ण डिनॉमिनेटरला आपण कॉस एक्स कॉस वाय ने डिवाइड केलं. तुम्ही म्हणाल असं का डिवाइड करायचं, कॉसनीच का डिवाइड करायचं, कारण जर आपल्याला इथे टॅन एक्स पाहिजे तर इथे साइन आहे ऑलरेडी, आपल्याला कॉस पाहिजे डिवाइड मध्ये. म्हणून आपण काय केलं की कॉस एक्स कॉस वाय आणि कॉस वाय नकोय म्हणून कॉस वाय नी पण डिवाइड केलं. का तर कॉस वाय कॅन्सल होईल आणि कॉस एक्स राहील. हे त्याच्या मागचं रिझन आहे. ओके. अशा प्रकारे तुम्हाला जेव्हा प्रूफ दिलेले असतात त्यावेळी एक्झाम्पल डावी बाजू घेऊन उजवी बाजूमध्ये कन्वर्ट करायचं. समजलं?
समजलं का? Yes, ma'am. ओके, आता नेक्स्ट Yes, पार्ट जो teacher. आहे, येस, नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. आणि तोपर्यंत तुम्हाला होमवर्क काय आहे की जे या 3.1 एक्सरसाइजच्या आधी जे काही अशा प्रकारचे सॉल्व एक्झाम्पल आहेत ते तुम्ही फक्त एकदा चेक करा कसे सॉल्व केलेत आणि आपण नेक्स्ट क्लासमध्ये ते बघू. Yes, ma'am. ओके, चलो, बाय बाय.